अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर आता मी मध्यंतरी 1-2 दिवसापूर्वी 11 गुरुवार कसे करावेत, का करावेत याचा एक शॉर्ट्स अपलोड केला होता। तो अपलोड केल्यानंतर मला बऱ्याचशा कमेंट्स आल्या होत्या ताई दादांच्या की ते गुरुवार कसे करायचे, याची पोथी कुठे मिळेल, आम्हाला सुद्धा हे व्रत सांगा। तर मी प्रत्येकाच्या कमेंट्स मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय। ज्यांना ज्यांना लिंक हवी होती तर व्हिडिओची लिंक सुद्धा त्यांना पर्सनली मेसेजवरती पाठवलेली आहे। जर नसेल कोणी बघितली तर अवश्य बघा। मी 11 गुरुवार स्वतः केले, 2 वर्ष मी स्वतः याचा अनुभव घेतला, त्याच्यामुळे ते कसे करायचे। जेव्हा मी पूजा करत होती ही 11 गुरुवार तेव्हा मी त्याचे प्रात्यक्षिक व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केलेत की पूजा कशी करायची, मांडणी कशी करायची, त्याचे नियम काय आहेत, तर उद्यापन कसं करायचं, हे सगळे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहे। YouTube वरती सेम आपलं स्वामी अंश या नावाने इंग्लिशमध्ये आहे, स्वामी अंश या नावाने आपलं चॅनल आहे। तर त्याच्यावर तुम्ही अपलोड व्हिडिओ जा आणि चॅनलवर सर्च करा। 11 गुरुवारचे आपले बरेचसे 4-5 व्हिडिओ आपले आहेत। तर आता तरी सुद्धा मला प्रत्येकाला कमेंट्सला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करते, पण काही जणांच्या कमेंट्स मिस होऊन जात आहेत। तर म्हणून म्हटलं की आत्ताच आपला शॉर्ट्स अपलोड झालाय, तर प्रत्येकाला आता काही ना म्हणजे लक्षात येईल असं आपलं लगेचच आपण व्हिडिओ अपलोड करूया, म्हणजे प्रत्येकाला त्याची उत्तरं मिळतील। जर नसेल बघितलं तर तुम्ही चॅनलवर जा, तुम्हाला याची उत्तरं मिळतील। तरी सुद्धा मी आज थोडीफार थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न करते, जास्ती वेळ नाही घेत मी तुमचा। तर आपण आता माहितीला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला प्रत्येक प्रश्नाची उत्तरं मिळतील। तर आता गुरुवार कसे करायचे, काय करायचे बघा। तुमच्या मनातली अगदीच इच्छा प्रबळ आहे जी पूर्णच होत नाहीये, रखडलेलं काम पूर्ण होत नाहीये, मग अगदी तुम्हाला संतान प्राप्तीसाठी म्हणजे अपत्य प्राप्ती होत नसेल, पुत्र प्राप्तीसाठी किंवा घरात लक्ष्मी प्राप्तीसाठी, तुम्हाला जर काही मानसिक शारीरिक काही आजार असेल किंवा काहीही तुम्हाला कुठलाही त्रास असेल, अगदी काहीही तुम्हाला चिंता असेल, जर तुमची तो त्रास तुमचा कमीच होत नाहीये, संकट टळतच नाहीये आणि जर तुमचा स्वामींवरती 100% विश्वास असेल तर तुम्ही ही सेवा नक्की करा, मनापासून सेवा करा। बघा तुम्हाला नक्की हमखास यश मिळेल, याची मी 100% खात्री देते। कारण मला तरी असं वाटत नाही 11 गुरुवार ज्यांनी केले चालू आणि त्यांना त्याच्यात यश नाही मिळालं। तर हे स्वतः मी 2 वर्ष अनुभव घेतलाय। 2 वर्ष मी स्वतः 11 गुरुवार करून बघितल्यात। माझ्या बहिणींनी घरी दोघींनी हे गुरुवार करून बघितले, तर त्यांना सुद्धा अपेक्षित यश मिळालंय। आणि त्याच्यानंतर मी आता हे गुरुवार माझे झाले गेल्या वर्षी, तर मी सुद्धा याचे व्हिडिओ टाकले होते। त्याच्यानंतर बऱ्याच ताई दादांनी गुरुवार करून बघितले आणि त्यांना सुद्धा यश आलंय। मला त्यांनी पर्सनल मेसेज करून सांगितलंय की खरंच ही इच्छा पूर्ण होत नव्हती आणि मी गुरुवार केले तुम्ही सांगितल्याप्रमाणे आणि माझी इच्छा पूर्ण झाली। काही जणांचे आता गुरुवार चालू आहेत, गुरुवार चालू व्हायच्या आधी सुद्धा काही जणांच्या इच्छा पूर्ण झाल्यात। जर तुमची मनापासून चांगली इच्छा असेल आणि जर तुमचा स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर या सेवेला बघा, स्वामी तुमची नक्की इच्छा पूर्ण करतील। आणि मी स्वामींचरणी तीच प्रार्थना करेन की तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत। तर कसं करायचं, आता ही जी सेवा आहे ती स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतं, विधवा स्त्री करू शकते, म्हणजे विद्यार्थी, मुलगा मुलगी कोणीही ज्यांची मनापासून इच्छा आहे तर त्यांनी या सेवेला सुरुवात करा। महिन्याच्या कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता। असं नाही की शुभ गुरुवारच हवा, कुठला तरी अगदी चांगला दिवस निवडूनच सेवेला बसायचं, असं काही नाहीये। स्वामी महाराजांसाठी सगळे दिवस सारखे आहेत। तर कुठल्याही गुरुवारपासून, कुठलाही महिना असू दे अगदी, तर त्या महिन्याच्या गुरुवारपासून तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे। तर फक्त शक्यतो अमावस्या आहे आणि त्या गुरुवारपासून सुरुवात करू नका। परंतु जर तुमचे गुरुवार चालू आहेत आणि मध्ये जर अमावस्या आली एखाद्या गुरुवारी किंवा एकादशी आली, संकष्टी आली, पौर्णिमा आली, तर तो गुरुवार स्किप करू नका, गुरुवार काउंट करा त्याच्यातच, काही प्रॉब्लेम होत नाही। स्वामी महाराज कधीच आपल्याला काही त्याचं वाईट फळ देत नाहीत। काहीही चुकलं मागलं तर क्षमा मागायची, स्वामी कधीच आपल्याला कुठली चुकीची आपल्याला शिक्षा होऊ देणार नाही। स्वामी नेहमी आपल्याला, स्वामी आपली गुरु माऊली आहेत, स्वामी माऊली आपली, त्यांचं आपल्यावर खूप प्रेम आहे, त्यांना फक्त आपल्याकडून सेवा घडून घ्यायची आहे। स्वामी असं पण म्हणत नाहीत की हे उपास तपास कर, हे कर, ते कर, फक्त स्वामींचं नामस्मरण जरी केलं तरीही आपल्याला चालतं। परंतु जर अगदीच तुमची इच्छा असेल, मला बऱ्याचशा कमेंट्स येत होत्या, म्हणून म्हटलं अगदी लग्न वगैरे जमत नाहीये तर तुम्ही सुद्धा ही एक सेवा करून तर बघा। तुमचे बाकीचे जे काही उपाय असतील, अगदी मग ते डॉक्टर विषयी असतील किंवा अजून काही उपाय असतील तर ते तुम्ही करून बघा, पण त्याचबरोबर 11 गुरुवार सुद्धा करून बघा, नक्कीच यश मिळेल। आणि जर तुम्ही केल्यानंतर तुम्हाला यश आलं तर मला नक्की मेसेज करून सांगा की तुमची इच्छा पूर्ण झाली आहे। तर आता 11 गुरुवार महिन्याच्या कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही सुरुवात करू शकता, स्त्री पुरुष कोणीही करू शकतं। तर काय करायचं, पहिला गुरुवार जेव्हा येईल तेव्हा पूजेची मांडणी करायची। जर घरात जागा कमी असेल तर पूजेची मांडणी नाही केलीत ना तरीही चालेल, घरात आपल्या देवाला स्वामींची मूर्ती असेल तर तिथे तुम्ही
नॉर्मली आपण पूजा वगैरे करतो, फूल वगैरे वाहतो, खडीसाखर दाखवतो, तेवढं केलं तरी चालेल. आणि जर तुम्हाला मांडणी करायची असेल तर वेगळा चौरंग घेऊन मांडणी केली तरी चालेल. रांगोळी काढायची, स्वामींची मूर्ती ठेवायची. मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक घालायचा श्री स्वामी समर्थ म्हणत. त्याचबरोबर मूर्ती नसेल तर फोटो ठेवला तरी चालेल. फोटो स्वच्छ पुसायचा, गंध लावायचा. त्याचबरोबर फुलं घालायची छान छान. सुवासिक आपल्याला स्वामींचं जे हिना अत्तर आहे तर ते लावायचं. अशा प्रकारे साधी सोपी पूजा करायची. त्याचबरोबर जर घरी तुमच्याकडे शंख असेल तर स्वामींच्या आपल्या उजव्या हाताला शंख ठेवायचा. त्याचबरोबर स्वामींना पिण्यासाठी पाणी ठेवायचं, एखादं फळ ठेवायचं. अशा प्रकारे साधी आणि सोपी मांडणी करायची. आणि त्याचबरोबर पहिल्या दिवशी मांडणी झाली त्यानंतर काय करायचं, संकल्प करायचा. संकल्प कसा करायचा तोही प्रत्येकाला माहिती असेल. उजव्या हातात पाणी घ्यायचं, अक्षता घ्यायच्या, फूल घ्यायचं, आपलं नाव सांगायचं, गोत्र सांगायचं. गोत्र माहित नसल्यास काश्यप गोत्र सांगायचं. आपली जी इच्छा आहे ती सांगायची स्वामी महाराजांना की पूर्ण होऊ दे लवकरात लवकर. हे 11 गुरुवार करते, निर्विघ्नपणे पार होऊ देत. अशा प्रकारे बोलायचं आणि ते पाणी ताम्हणात सोडून द्यायचं. मग हे ताम्हणातलं पाणी तुम्ही तुळशीत किंवा इतर झाडांना घातलं तरी चालेल. फक्त पहिल्याच गुरुवारी आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प झाला, पूजेची मांडणी झाली, त्यानंतर तुम्ही जे काही भात भाकरी जे काही खाता तर तो नैवेद्य आपल्याला स्वामींना दाखवायचा आहे. त्याचबरोबर सकाळी तुम्हाला जमलंच तर 8 वाजता स्वामींची आरती घ्या, जी केंद्रात असते. नाहीच जमलं तर अगदी संध्याकाळी सकाळची 10:30ची आरती मात्र अवश्य घ्या. त्याचबरोबर संध्याकाळीची जी आरती आहे ती सुद्धा घ्या. त्याचबरोबर तुम्ही जे काही भाजी भाकरी खाल तर त्याचा नैवेद्य स्वामींना दाखवा. 2 वेळी नाही जमला तर किमान एकदा तरी नैवेद्य दाखवा. नाहीच काही जमलं तर खडीसाखर ठेवली तरीही चालेल. तर त्याचबरोबर तुम्हाला उपवास जर जमत असेल तर उपवास करा, नाही जमत असेल तर नाही केला तरी चालेल. त्यानंतर पहिल्या गुरुवारी आपलं हे सगळं झालं. त्याच्यानंतर संध्याकाळी तुम्हाला स्वामींच्या केंद्रात जायचंय. मठात केंद्र नसेल तर मठात जा. अगदीच तेही नसेल तर तुमच्या गावात शहरात कुठे दत्त मंदिर असेल तर तिथे जा आणि एक नारळ आणि खडीसाखर ठेवा आणि सांगा की मी गुरुवारला सुरुवात केली आहे, आज माझा गुरुवार एक झाला. बाकीचे जे उर्वरित गुरुवार आहे ते सुद्धा निर्विघ्नपणे होऊ दे. माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ दे. गुरुवार करताना कुठलंही संकट येऊ देऊ नका मध्ये. स्वामींवर सगळं सांगायचं सॉरी सोपवायचं आणि सेवेला सांगायची मी सुरुवात करते. अशा प्रकारे फक्त पहिल्या गुरुवारी आपल्याला संकल्प करायचा आहे. अगदीच तुमच्या जवळ मठ केंद्र देऊळ नसेल तर काय करायचं, सरळ घरात स्वामींसमोर तुम्ही खडीसाखर नारळ ठेवा, इच्छा बोला आणि मग तो नारळ जो आहे तो तुम्ही नदीत विसर्जन केलं तरीही चालेल, पाण्यात विसर्जन केलं तरीही चालेल. मग ते तुमच्यावरती आहे. तुमची इच्छा पूर्ण झाल्यावर करा, 11 गुरुवार पूर्ण झाल्यावर करा, अगदी पहिल्या दिवशी विसर्जन केला तरी चालेल. पण हे नको असेल तर म्हणूनच सांगितलं की केंद्रात जाऊन ठेवा, म्हणजे ते बरं पडतं. तर अशा प्रकारे आपल्याला फक्त पहिल्या गुरुवारी संकल्प आणि खडीसाखर नारळ केंद्रात नेऊन ठेवायचे आणि त्यानंतर जे रेग्युलर तुमचे गुरुवार आहे ते चालू करायचे. जर मध्येच आता पाळी आली म्हणजे मासिक पाळी आली, सुवेर आला, सुतक आलं तर काय करायचं, तर त्या दिवशी तुम्हाला तो गुरुवार नाही करायचा. उपवास करत असाल तर फक्त उपवास करा, बाकी नसाल करत तर काहीच करू नका, म्हणजे काहीच नाही. तो गुरुवार आपल्याला काउंटच नाही करायचा, तो एक गुरुवार स्किप करायचा. मग पुढचा जो गुरुवार येईल तो आपला गुरुवारमध्ये काउंट करायचा. अशा प्रकारे तुम्हाला हे गुरुवार करायचे आहेत. आता उद्यापन कसं करायचं, तर 11व्या गुरुवारी लहान मुलांना तुमच्या घरी जेवायला बोलवायचं, त्यांना जेवायला जेवू घालायचं. जर लहान मुलं येणं शक्य होत नसेल तर सरळ अनाथाश्रमात जा, तिथल्या मुलांना काहीतरी खायला घाला. मी तरी माझ्या गुरुवारचं उद्यापन तेच केलं होतं. म्हणजे अनाथाश्रम नाही मला जवळ भेटला, पण माझ्या मित्रांच्या इथे जिथे कामाला जातात तिथे तिथे अशी लहान मुलं वगैरे असतात किंवा असे जे फॅमिली असतात रस्त्यावरती फुटपाथवर वगैरे, त्यांची घरं असतात छोटी छोटी, तर त्यांना जाऊन आम्ही काही पदार्थ अन्नदान केलं होतं. तर आपल्याकडून फक्त अन्नदान झालं पाहिजे एवढीच अपेक्षा असते. तेही जर जमत नसेल तर सर्व केंद्रात जा आणि दानपेटीत काहीतरी तुमच्या वतीने काहीतरी दक्षिणा दान करा. असं फक्त साधं सोपं उद्यापन करायचं, बाकी काही नाही. आणि हे 11 गुरुवार चालू असतात तेव्हा तुम्हाला मांसाहार आणि मद्यपान पूर्णतः बंद ठेवायचे. म्हणजे आता हे 11 गुरुवार होईपर्यंत 3-3.5 महिने जातात आपले, तर तोपर्यंत तुम्हाला मांसाहार काहीच करायचा नाहीये घरात. म्हणजे तुम्ही करायचं नाही, जो उपवास करतोय किंवा जी सेवा करतेय तर त्यांनी मांसाहार नाही करायचा. घरातल्या बाकी लोकांनी खाल्लं तरी चालेल, घरात बाकी केला तरी चालेल, पण तुम्ही जर करताय तर तुम्ही मांसाहार करू नका. बस एवढ्याच अटी आहेत, काही नियम नाहीयेत. आणि आता मुख्य म्हणजे सेवा काय करायची. तर 11 गुरुवारला सेवा काय करायची आपल्याला, तर आपल्याला 11 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप आपल्याला जपायचा आहे. श्री स्वामी समर्थ 11 माळ आपल्याला जप करायचा आहे. त्यानंतर श्री स्वामी चैत्र सारामृताचे 1 ते 21 अध्याय आहे ते तुम्हाला एकाच दिवशी बोलायचं. मग तुम्ही एका बैठकीत केले तर उत्तम. नाहीच जमत आहे, लहान मूल घरात आहे किंवा कामामुळे नाही शक्य होत आहे, तर तुम्ही थोडे थोडे वाचले तरी चालतील, परंतु एका दिवसात पूर्ण तुम्हाला ही पोथी पूर्ण वाचायची आहे. आणि तुम्हाला 11 वेळा तारक मंत्राचं पठण करायचंय. फक्त एवढीच सेवा आहे, बाकी काही नाही. ही सेवा व्हायला
जास्तीत जास्त 1.5 तास लागतो, 1.5 ते 2 तास लागतात. परंतु एवढीच सेवा केल्यामुळे आपल्या मनातली जी काही इच्छा असते, रखडलेलं काही काम असतं ते पूर्ण व्हायला मदत होते. तर एवढीच सेवा करा, बाकी काहीही नियम अटी नाहीत. आणि प्लीज याच्यात मग विचारू नका, की म्हणजे आम्ही एकदा तारक मंत्राचं पठण करू का, एक माळ श्री स्वामी समर्थ करू का, तर असं नाही. जर तुम्हाला त्याचा रिझल्ट चांगला हवा असेल, तर त्याच्यासाठी मनापासून सेवा करून बघा. तेवढी आपल्याकडून सेवा सुद्धा घडते आणि स्वामींची कुठलीच सेवा कधीच वाया जात नाही. हे मात्र अटळ सत्य आहे. त्याच्यामुळे मनापासून पूर्ण विश्वास ठेवा, की माझी इच्छा पूर्ण होणारच आहे आणि सेवेला सुरुवात करा. बघा स्वामी महाराज तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतील. अगदी 11 गुरुवार व्हायच्या आत होईल किंवा 11 गुरुवार झाल्यानंतर लगेचच तुमची इच्छा पूर्ण होईल. तर अशा प्रकारे सेवा करा, कधी करा. अगदी येणार आता परवाचा जो गुरुवार आहे तर तेव्हापासून सुद्धा सेवेला सुरुवात केली तरी चालेल. स्वामी महाराजांकडे हीच प्रार्थना करेन, की स्वामी तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू देत. अजून जर काही तुम्हाला प्रश्न असतील तर मला कमेंट्स करा, मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि अधिक माहितीसाठी यूट्यूबवरती स्वामी या चॅनलवरती जा आणि 11 गुरुवारचे जे काही रिलेटेड व्हिडिओ आहे ते स्वतः पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला नक्की माहिती समजेल. स्किप केलं तर जेवढी माहिती मधली मधली स्किप होते त्याच्यामुळे मग बरेचसे प्रश्न पडतात, ते अवॉइड करण्यासाठी नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ जर आजचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटूया अशाच एका छान सेवेमार्फत किंवा एका छान अनुभवामार्फत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.